नमस्कार सगळ्यांना आणि पुणेकर आणि या ऑनलाईनवरती जे सगळे पाहत आहेत त्या सगळ्यांनाही. खरं तर आपल्या देशामध्ये इथेनॉल हा विषय तसा खूप जुना, म्हणजे जवळजवळ 1800च्या आधी साधारण जेव्हा पेट्रोलचाही शोध लागायचा होता किंवा पेट्रोलचा कमर्शियल वापर सुरू व्हायचा होता त्याच्या अगोदर इथेनॉलचा वापर आपल्याकडे सुरू झालेला होता. त्यामुळे इथेनॉल तसं आपल्यासाठी जुनंच आहे, परंतु इथेनॉलचा जो प्रत्यक्षामध्ये पेट्रोल व्हेकल्स किंवा हे जे आले हे सगळे 1900 मध्ये साधारण या सालामध्ये त्याची सुरुवात झाली. 1900 पासून हा पेट्रोलचा वापर, डिझेलचा वापर हा इंधन म्हणून वाहनांमध्ये सुरू झाला. आता दोन पद्धतीचा आहे, ज्याला आपण इथेनॉल जे आहे ते बायो फ्युएल असं म्हणतो आणि हे फॉसिलमधनं म्हणजे थोडक्यात जमिनीमधून आपण पेट्रोल आणि हे गोष्टी बाहेर काढतो, क्रूड ऑइल काढतो आणि मग त्याच्यातनं प्युअर करून त्याला आपण पेट्रोल म्हणतो. आता हा दोन्ही मधला फरक आहे आणि त्यामुळे त्याच्यावर आधारित सगळी टेक्नॉलॉजी पुन्हा वेगवेगळी होते. आता वाहनांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर वाहनांमध्ये काय असतं, तर वाहनांमध्ये मुख्यत्वे या सगळ्या वाहनांमध्ये 4 स्ट्रोक इंजिन असतं. ही जी सगळी वाहनं आहेत, पूर्वी 2 स्ट्रोक पण असायचं, परंतु आताच्या सगळ्या वाहनांमध्ये 4 स्ट्रोक असतं. 4 स्ट्रोक म्हणजे काय, तर हवा आणि फ्युएल, गॅसोलिन आपण म्हणू किंवा त्याच्यामध्ये आता इथेनॉल मिक्स केलेलं, हे जे फ्युएल आहे हे दोन्ही मिक्स होऊन याच्यामध्ये येतं. जे इंजिन आहे त्या इंजिनमध्ये येतं, त्याला इनलेट पहिला टप्पा असतो, त्याच्यामध्ये हे मिक्सचर येतं. दुसऱ्या टप्प्यामध्ये हे जे मिक्सचर आहे हे दाबलं जातं. हे दाबलं, हाय प्रेशरला दाबलं जातं. हा दुसरा झाला कॉम्पॅक्टिंगचा. आणि मग त्याच्यानंतर तिसरा जो आहे त्याच्यामध्ये इंजेक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये बर्निंगचा जो कंबशनचा जो तिसरा जो आहे ती सायकल होती, कंबशनची सायकल, आणि चौथी जी एक्झॉस्टची सायकल, असे या 4 सायकल असतात. आता हे सगळं जर आपल्याला समजलं ना तर या पद्धतीने याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतात हे लक्षात येतील. आता काय होतं की इथेनॉल आणि पेट्रोल मधले गुणधर्म वेगवेगळे आहेत. हे गुणधर्म वेगवेगळे असल्यामुळे त्याच्यामध्ये एक तर इथेनॉल जे आहे त्याला ऑक्टेन नंबर जो आहे त्याचा हायर साईडला आहे, म्हणजे ते लवकर बर्नआउट होतं, हा त्याचा मुख्य फायदा आहे. दुसरा असा आहे की त्याचा तोटाचा भाग जर बघितलं तर त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू, पण म्हणजे त्याच्यातनं जी ऊर्जा तयार होते ही ऊर्जा कमी आहे, म्हणजे पेट्रोलच्या तुलनेमध्ये. हा त्याच्यातला निगेटिव्ह पॉईंट आहे. म्हणजे असे 2 महत्वाचे मुद्दे. त्याच्याशिवाय इथेनॉलचा एक भाग असा आहे की त्याच्यामध्ये हायग्रोस्कोपिक म्हणजे आर्द्रता ही ऍब्सॉर्ब करण्याची कपॅसिटी आहे, हा त्याच्यातला एक निगेटिव्ह भाग आहे. असे या सगळ्या गुणधर्मामुळे इंजिनिअरिंग म्हणून जर आपण त्याच्याकडे बघितलं तर या इंजिनिअरिंगच्या दृष्टीने ही कंबशनच्या सायकल खूप हाय स्पीडला असतात. म्हणजे याच्यामध्ये जे व्हेकलमध्ये जे इंजिन चालू असतं ते एका सेकंदामध्ये 60, 70, 80, 180 अशा पद्धतीच्या सायकल होत असतात. एवढ्या फास्ट त्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्यामध्ये त्याचं मिक्सचरचं प्रमाण म्हणजे एअर आणि फ्युएल याचं मिक्सचर हे अत्यंत गरजेचं महत्वाचं असतं. आता हे सगळं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय झालेलं आहे, ती BS स्टँडर्ड म्हणजे आपल्या याच्याप्रमाणे जे भारत स्टेज ज्याला आपण म्हणू ती BS, तर या पद्धतीने BS हे वेगवेगळ्या पद्धतीने आणलं गेलं आणि आता शेवटचं जे BS आलेलं आहे त्याच्यामध्ये बाहेर पडणारं पोल्युशन एअर जी आहे तिच्यामध्ये कमीत कमी पोल्युटंट एजंट, कार्बन मोनॉक्साईड सारख्या गोष्टी या कमीत कमी असाव्यात अशा पद्धतीची ही अपेक्षा आहे. आणि यामुळे BS स्टँडर्डच्या हिशोबाने हे सगळं कमी झालेलं आहे. आता त्यामुळे ऑक्टेन जो आहे, ऑक्टेन जास्त असलेलं फ्यूल वापरलं पाहिजे अशी त्याची अपेक्षा आहे. हे ऑक्टेन जे आहे इथेनॉलमुळे त्याचा फायदा होतो, परंतु दुसरा परिणाम असा होतो की त्याचं मायलेज कमी मिळू शकतं, कारण कंबशन त्याची शक्ती जी आहे ती कमी असल्यामुळे मायलेज कमी शकतं. हा झाला याच्या पुढचा भाग. आता याच्यामध्ये इंजिनिअरिंगच्या दृष्टीने जर बघितलं तर याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, तर याच्यामध्ये ज्या गोष्टी महत्वाच्या ज्या आहेत या महत्वाच्या गोष्टींमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येते की इंजिनमध्ये महत्वाच्या गोष्टी अशा आहेत, ती इंधन प्रणाली जी आहे ही इंधन प्रणाली त्या फ्युएल प्रमाणे असते. म्हणजे पंप आहे, त्याच्यामध्ये इंजेक्टर आहे, होसेस आहेत, फिल्टर्स आहेत, टाकी आहे, हे सगळं त्या फ्युएलच्या सोयीच्या पद्धतीने बनवलेलं असतं. हा एक महत्वाचा भाग. आता दुसरं असं की या फ्युएलचं टेम्परेचर किती आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण किती, यासाठी त्या गाडीमध्ये सेन्सर्स असतात. 4 व्हीलर्समध्ये तर हे अतिशय चांगल्या दर्जाचे सेन्सर्स असतात.
आणि याच्याने या आर्द्रता या सगळ्या गोष्टींचं कंट्रोल केलं जातं. तिसरं म्हणजे इंजिनचं मॅनेजमेंट. म्हणजे आता याच्यासाठी मोटर कंट्रोल युनिट म्हणून असतं. या युनिटच्या सहाय्याने याच्यामध्ये टायमिंग आणि याचा कंट्रोल सगळ्यात केला जातो. हे तिसरं महत्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर कॅलिब्रेशन असतं, इंधन मिक्स इंजेक्शन टायमिंग असतं, नॉकिंगचं कंट्रोल असतं आणि कोल्ड स्टार्ट असेल तर काय असतं, हे सगळं जे आहे ते इंजिन व्यवस्थापन असतं. आणि त्याच्याशिवाय जे आहे आपण महत्वाचा भाग म्हणजे साहित्य, त्याच्यातलं जे पार्ट्स आहेत त्या पार्टचं मटेरियल काय आहे, म्हणजे पॉलिमर्स असतील, कोटिंग्स असतील, इलेस्टोमर्स असतील, हे सगळे त्याचे पार्ट्स. आणि शेवटचा भाग म्हणजे त्याची एक्झॉस्ट म्हणजे बाहेर पडतानाचे त्याच्यावरती काय कॅटलिस्ट वापरलं जातं, ट्रीटमेंट केलं जातं. हे सगळे या इंजिनचे कुठल्याही सिस्टीमचे महत्वाचे पार्ट आहेत. आत्तापर्यंत म्हणजे TVS सारख्या कंपनीच्या वेबसाईटवर तुम्ही गेला तर ती वेबसाईट असं म्हणते की या गोष्टी या चेंजेस करायला लागतील. तुम्ही जर वेगवेगळ्या ठिकाणचे अभ्यास पाहिले तर आपल्याला लक्षात येतं की त्या पद्धतीच्या फ्युएल प्रमाणे त्या इंजिनमध्ये बदल केले गेलेले आहेत. म्हणजे अमेरिकेमध्ये अजूनही E10 वापरलं जातं. त्याच्यावर आपण जर पाहिलं तर ब्राझील सारख्या देशामध्ये आता E80, 90 पर्यंत वापरलं जातं, E100 पर्यंत. पण त्याला फ्लेक्झी फ्युएल इंजिन म्हणून म्हटलं जातं. हे फ्लेक्झी फ्युएल इंजिन वापरल्यामुळे त्या देशामध्ये हे प्रमाण अधिक इथेनॉलचं वाढवलेलं आहे. आता याच्यामध्ये सर्वात गोष्ट या सगळ्यामध्ये महत्वाची चिंता याच्यामध्ये काय आहे ती ॲज अ इंजिनिअरिंग म्हणून आपण जर याची चिंता पाहिली तर हा प्रश्न असा येतो की हे जे भारत स्टेज 6 ऍप्लिकेबल झालं ते नंतरच्या काळात झालं. तर याच्या आधीच्या ज्या गाड्या आहेत म्हणजे साधारण मार्केटमध्ये 2023च्या आधीच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यामध्ये त्यांची संख्या जवळपास 22 कोटी टू व्हीलरची संख्या आणि 8 कोटीच्या जवळपास ही फोर व्हीलरची संख्या. एवढी मोठी संख्या आहे. या गाड्यांचं करायचं काय आणि या गाड्यांच्या संदर्भातला महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला पुढे येऊन मेकॅनिक्स सांगतील की आपल्याला काय अनुभव येत आहेत. मग याच्यामधून फ्युएल इंजेक्शन असेल किंवा पिस्टनचा जो गाईड असेल या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने तिथे व्हाईट डिपॉझिशन होतं किंवा एअर मधनं ह्युमिडिटी घेतल्यामुळे काय परिणाम होतात, ह्या सगळ्या गोष्टी या डिस्कस केल्या जातील. परंतु या सर्वात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि यामुळे आपल्याला मुख्य चिंता जी आहे ती एकूण एनर्जी याच्यातनं कमी मिळत असल्यामुळे मायलेज कमी मिळणार. आता सरकारी पद्धतीने जर काही आपण ठिकाणी पाहिलं तर ज्या कंपन्या 29 मॅन्युफॅक्चरर्स आहेत याच्यामध्ये 29 मॅन्युफॅक्चर मधल्या सरकारने आग्रह केल्यानंतर फक्त 3 कंपन्या प्रेस कॉन्फरन्स घ्यायला पुढे आल्या आणि त्यांनी पण असं सांगितलं की याच्यामध्ये इथेनॉलमुळे मायलेज थोडं तर कमी होतं. आता त्यांनी नवीन गाड्यांना सांगितलं की 1-2%, 3% होईल, तर जुन्या गाड्यांना 5% पर्यंत होईल. प्रत्यक्षामध्ये असा अनुभव आहे की याचा जो सर्वे झाला त्याच्यामध्ये 66% लोकांनी असं सांगितलं की आमचं मायलेज जवळजवळ 10% कमी झालेलं. तर हा त्याच्यातला मुख्य भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे याच्यातली त्याचं जे मटेरियल आहे ते सुसंगत आहे का, म्हणजे कॉम्पॅटेबल आहे का. कॉम्पॅटेबिलिटी हा शब्द त्यातला अत्यंत महत्वाचा आहे. ती अनुकूल आहेत का, हे जे जुनं मटेरियल आहे, जुनं इंजिन आहे, जुने इंजिनिंगचे पार्ट्स आहेत ते या नवीन इंधनासाठी योग्य आहेत. हा त्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न. त्याच्या पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे आर्द्रता जी आहे, ह्युमिडिटी जी आहे, ती गाडी जर काही दिवस आपण तशीच ठेवली तर त्याच्या टाकीमध्ये आर्द्रता जी आहे ती शोषली जाते आणि ती इथेनॉल असं आहे ती इथेनॉल बरोबर ती ह्युमिडिटी म्हणजे पाण्यामध्ये ते मिसळतं आणि त्यामुळे मग त्याची सेपरेट होण्याची परिस्थिती